हा ठाणे शहरातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जी जागा ते पार्क म्हणून दाखवतात त्या पार्कमध्ये तुम्ही पण जरा जाऊन या. एक मोठा डोंगर उभा आहे, तिथे एकेकाळी क्वारी चालायची. मूळ मालकानीच एकेकाळी कबूल केलेलं की ही फॉरेस्टची जमीन आहे. त्याच्यावरती वन खात्याचा शिक्का पण लागला होता. ह्याच्यातला मोठा हिस्सा हा संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग आहे. आणि म्हणजे गेले 60 वर्ष फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात, स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्याच्या आधी वन खात्याच्या हातात असलेली ही जमीन वन खातं कुठलेही आक्षेप घेत नाही. हे अशक्यपर गोष्ट आहे. कारण का गणेश नाईक वनमंत्री असताना स्वतः म्हणालेले मी फॉरेस्टची 1 इंच ही जमीन जाऊ देणार नाही. पण गणेश नाईक मात्र ह्या संपूर्ण प्रकरणात चूप बसलेले दिसतात. त्यांना चूप बसायला लावलं आहे का ते चूप बसलेत काही समजत नाही आहे. ही जमीन पूर्णतः फॉरेस्टची आहे, फॉरेस्टच्या मालकीची आहे. डी दयाबाईंनी तेव्हा कधीतरी एकदा म्हटलेले की 23 एकर का 30 एकर आमची आहे. ती म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जी MRTमध्ये केस टाकली ती 220 एकरची टाकली. तेव्हा सुब्बाराव पाटील नावाचे MRTचे तिथे अध्यक्ष होते. आता त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण ठाण्यातले 2 मोठे दलाल आहेत. ते जमीनदार पण आहेत, मोठे दलाल आहेत. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, पण घोडबंदर रोडवरती मोठ्या जमिनी आणि मोठ्या जमिनींच्या व्यवहारामध्ये कोणाचं नाव असतं आणि कोण ह्या जमिनींची उलटीपालटी करते आणि म्हणजे सगळंच व्यवहार कोण बघतं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि या जमिनीत कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या जमिनीचा व्यवहारच हा गैर आहे. आणि म्युन्सिपाल्टी गेली होती कशाला सुप्रीम कोर्टात? जर माघारच घ्यायची होती तर तुम्हाला काही ढकलत नेलं होतं सुप्रीम कोर्टात. 20 जुलैची तारीख दिली होती सुप्रीम कोर्टाने. एरवी इथे तिथे पैसे वाया घालवतात, एक वकील लावला असता. तुम्ही काही न बोलता सुप्रीम कोर्टात आम्ही दोघं कॉम्प्रोमाइज करतो, आम्ही कुस्ती स्वतःच आता खेळतो आणि स्वतःच मिटवून घेतो, पंचांनी बाजूला व्हा. सुप्रीम कोर्टाने काही न विचार करता सांगितलं बरं ठीक आहे आता तुम्हीच मिटवताय तर मिटवून घ्या. अरे मिटवून घ्या काय? पैसे कोणाच्या बापाचे आहेत? म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे पैसे आहेत. 2800 कोटी रुपये जाणार आहेत. आणि कसे काय जाणार आहेत? सोमवारी याच्यावरती डिटेल प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे मी. डिटेल अहमदी नावाचा फॉरेस्ट ऑफिसर होता, याच्यामध्ये काय भूमिका आहे, सुब्बाराव पाटील यांची भूमिका काय आहे, या 2 दलालांची भूमिका काय आहे. महानगरपालिकेला कोणी आदेश दिला की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा म्हणून? महापालिकेचा अफिडेव्हिट बघा, 10वीचा पोरगा लिहून देतो तसं अफिडेव्हिट सादर केलंय त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये. तिथे घरं आहेत, तिथे क्वारीज आहेत, तिथे आदिवासी लोकांचे शेती आहे आणि सर्वात मोठं म्हणजे मोठा डोंगर आहे. त्या डोंगरावरती पार्क कसं होणार होतं? आणि डी दयाबाई स्वतः म्हणतो की माझी एवढी जमीन नाही, मला एवढीच जमीन हातात द्या. ते 30 एकरची वगैरे त्याची मागणी होती. मग हा भूलभुलैयाचा खेळ खेळला कोणी? म्हणजे हायकोर्टात गेले, हायकोर्टात हारले, गव्हर्नमेंट हारलं. पण गव्हर्नमेंट हारल्यानंतर सुप्रीम कोर्टात जेव्हा जाण्याची वेळ आली तर सुप्रीम कोर्टात गेलं आणि मग गव्हर्नमेंटमधल्या कोणीतरी सांगितलं की तुम बैठता है क्या मेरे साथ? हा म्हणाला असेल मी बैठता हूं तो ठीक है मैं सुप्रीम कोर्ट से वापस लेता हूं. आले मागे. आणि मागे घेण्यात आणि सगळ्या मिटवी करण्यात एक्सपर्ट आहेत 2 दलाल. नाही एकंदरीत त्याच एक गैरच आहे सगळं. हे गैर फॉरेस्ट डिपार्टमेंट आजही कोर्टात गेलं ते सगळं थांबू शकतं. फॉरेस्ट डिपार्टमेंट जात का नाही? फॉरेस्ट डिपार्टमेंटवर कोणाचा दबाव आहे? मला वाटत नाही की गणेश नाईक असं कॉम्प्रोमाइज करतील. गणेश नाईक काय कॉम्प्रोमाइज करणाऱ्यातला माणूस नाही आहे. म्हणजे पैशासाठी किंवा व्यवहारासाठी तो स्वतःचं डिपार्टमेंट घाण ठेवेल असे काही गणेश नाईक साहेब नाही आहेत. म्हणजे एवढं त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. नाही मग ते त्यांच्यावर दबाव असेल. कारण का ते स्वतः त्यांनी सांगितलं होतं, विधानसभेत सांगितलं होतं, विधानसभेच्या बाहेरही सांगितलेलं. आता ह्याच्यानंतर 1000 एकरचा प्रस्ताव येतो. 1000 एकर त्याच परिसरातली जमीन फॉरेस्ट आमच्या मालकीची आहे.
ती हे करा आमच्या नावावर करून द्या, ती फॉरेस्ट नाही आहे. काही दिवसांनी ते सांगतील की अख्खं संजय गांधी नॅशनल पार्क ही फॉरेस्ट नाही आहे, ते पण आमच्या नावावर करून द्या. नाही असं आहे की ठाण्याचं वाटोळं केलं, वाटोळं. एकीकडे पंतप्रधान सांगतात झाडं तोडू नका, आणि ते मँग्रोव्हपासनं 200, 300, 400 वर्षापूर्वी झाडं पण खटाखट कापली जात आहेत. ते ईदच्या दिवशी बोकड मारतात ना, तसे इथे आपल्या इथे झाडांची ईद आहे. दररोज आपलं 4 झाडं कापतातच आहे. 150 वर्षांपूर्वी वारसा वृक्ष म्हणून ज्या वृक्षाची ओळख होती, ते वृक्ष देखील आता रस्ता रुंदणी करण्याच्या कारणासाठी. अहो काय काय बोलायला काही स्कोपच नाही हो ठाण्यामध्ये. आणि मी दोष जनतेला देईन, जनता निवडून देते. मग अशी फळं भोगावी लागतात. बघा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने. आता 2800 कोटी रुपयाचा TDR. कमिशनर गेला कशाला होता? हा कमिशनर सुप्रीम कोर्टात गेला कशाला होता? कॉम्प्रोमाइजची ऑर्डर करायची होती, तर ती 20 जुलैपर्यंत थांबायचं होतं. 4 दिवसातही सुप्रीम कोर्टाने फटाफट पेपर उलटे पालटे करून कॉम्प्रोमाइज, बरं तुम्ही करून टाका, बाहेर जा, चला मिटून टाका. अरे काय जा तुम्ही. आत्ताही बघा तिथे क्वारी आहे, होती म्हणजे आता नाही आहे चालू, क्वारी आहे. हे ती सगळी पुराव्यासह कागदपत्र आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत. हा मोठा भ्रष्टाचार आहे आणि याच्यात सरकार सामील आहे. म्हणजे या लफड्यात न पडलेलं बरं. हे सगळं कधी ते उपोषणाला बसतात, मग हे मिटवायला जातात, मग मिटवतात, मग क्रेडिट घेतात, मग परत काहीतरी वरती खालती करतात, परत ते चिडतात. जरंगे साहेब, ह्याला एकदा फायनल पूर्णविराम द्या ना. एकीकडे OBC समाजाला अस्वस्थ करून ठेवायचं, सगळे समाज महाराष्ट्र अस्वस्थ कसा राहील एवढं हे सरकार बघत असतं का? एकीकडे महागाईची आग पेटलेली, त्याच्याबद्दल कोणाला काही पडलेली नाही. आणि हे सगळं लोकांच्या नजरे पलीकडे जावं म्हणून एक असं काहीतरी सुरू करायचं असतं. वाईट वाटतंय. प्राजक्ता माझा जवळचा माणूस, म्हणजे जवळचा मित्र होता. त्याचे वडील माझ्याशी खूप, आमचे दोघांचे खूप प्रेमाचे स्नेहभाव होते. काय आता कोणाबद्दल काय बोलण्यात काही. प्राजक्त तत्पुरे राजीनामा दिल्यानंतर किंवा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असं बोलल्यानंतर शरद पवार नाराज असल्याची देखील बातमी. आता शेवटी आपल्या जवळचा माणूस पक्ष सोडून जातोय, आणि त्यांचं आणि पवारसाहेबांचे, ते म्हणजे प्रसाद तनपुरे हे जुने आमदार होते, त्यांचे आणि पवारसाहेबांचे अतिशय चांगले संबंध होते. शेवटी वाईट वाटतंच ना. अशी माहिती येते की पवारांनी पक्षातल्या मंत्र्यांना टार्गेट दिलेलं आहे की पक्ष निधीसाठी तुम्ही जे काही हे देत आहे, गटामध्ये खूप अंतर्गत कलह सुरू आहे मंत्र्यांच्या आणि आमदारांना सांगितलं जाते राजीनामा द्या, मला दुसऱ्या माणसाला आणून बसवायचं आहे तुमच्या जागेवर. हे आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नाही, ते गोष्टी करतात. आता अजितदादांनी ज्याला आमदार केला त्याला तुम्ही सांगाल की तू राजीनामा दे, मला दुसऱ्या माणसाला आणायचं आहे, तो कसा राजीनामा देईल? असं माझ्या कानावर येतं आहे, मला माहीत नाही. आणि त्याच्यातही मोठा जाऊ दे, याच्याबद्दल न बोललेलं बरं. कारण ते अजितदादांचं कुटुंब आहे, अजितदादा नाही आहेत, त्याच्यामुळे आपण त्या कुटुंबावर बोलू नये असं मी शपथ खाल्लेली आहे. सुरू झालेली आहे, म्हणजे SIRची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. अतिशय मोठा घोटाळा होतो आहे. म्हणजे फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम नाही आहे,
तर हिंदू समाजामधला जो अशिक्षित वर्ग आहे आणि खास करून जो मागासवर्गीय आहे की जे कधी झोपडीत राहिले, त्यांच्याकडे कधी डॉक्युमेंटच नाही, किंवा धनगर समाज आहे किंवा बंजारा समाज आहे किंवा जे गावोगाव भटकंती करणारे जे भटक्या विमुक्त समाज आहे, ज्यांनी कधी घरच बसवलं नाही स्वतःचं, त्यांच्याकडं कुठे येणार आहे डॉक्युमेंट्स? 95चं आणा आणि 2002चं आणा आणि हे आणा आणि ते आणा, कुठं येणार आहे? एकतर BLO नावाची गोष्टच नाही आहे, 40 BLO नाही आहेत, कसे तपासणी होणार आहे? मुस्लिम समाजाचा प्रॉब्लेम हा आहे की दर 11 महिन्यांनी ते घर बदलतात. आता ज्या कार्डावरती, इलेक्शन कार्डावरती घर असतं त्या घरामध्ये ते राहतच नाही, दुसरीकडे राहायला जातात. आता BLO जाणार त्या घरावरती आणि तिथे नाही म्हटल्यावर नाव कापून टाकणार. आणि शुभेंदू अधिकारी आणि सम्राट चौधरी यांनी काय सांगितलं की SIR मध्ये जर तुमचं नाव नसेल, म्हणजे त्या सर्वेमध्ये जर तुमचं नाव गाळले गेलं तर तुमचं रेशन कार्ड गायब होईल, सरकारी योजनांमधनं तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि कालांतराने तुमच्या नागरिकत्वाचा प्रश्न उभा राहील. कोणाला हवेत बांगलादेशी नागरिक भारतामध्ये? हाकलून द्या, तुम्हाला कोणी अडवलंय? पण जे मूळ भारतीय आहेत त्यांना कुठे पाठवताय तुम्ही? हिंदूंना नेपाळमध्ये आणि मुसलमानांना बांगलादेश पाकिस्तानमध्ये पाठवणार? अरे गरीब माणसांनी कुठे, कोण अशिक्षित माणसांना माहिती की 2002 साली, आता 2004ला विधानसभेत ज्यांनी मतदान केलं त्यांचं 2025मध्ये नावं कापली ह्याच्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये. आता तुमच्याकडे साधी BLO नाहीत, म्हणजे ज्यांनी सरकारी काम करायला केलं पाहिजेत ती माणसं नाहीत तुमच्याकडे. कळव्या उमऱ्यामध्ये 40 BLO आलेलेच नाही आहेत, मग कशा ते याद्या तपासल्या जाणार? आणि ते पण पावसाळ्यात. म्हणजे कारणच, पाऊस पडत असेल तर हे जाणारच नाही तपासायला, घरात बसल्या हा नाही तो आहे, हा नाही तो आहे, हा नाही तो आहे, उडवा नाव. पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती झाली 90 लाख बोगस, तीच महाराष्ट्रात करणार ते. जी बिहारमध्ये झाली तीच पश्चिम बंगालमध्ये झाली आणि तीच महाराष्ट्रात करणार. आणि मी जनतेला आवर्जून परत एकदा सांगतो की सम्राट चौधरी आणि शुभेंदू अधिकारी जे म्हणाले की तुमच्या नागरिकत्वाचा प्रश्न निर्माण होईल, तुमचं रेशन कार्ड काढून घेतलं जाईल आणि मी तुम्हाला 100%पैकी 90% मागासवर्गीयांकडे कुठलेही पुरावे नाही आहेत, कारण का त्यांची घरच कधी बिचाऱ्यांची बनली नाहीत. कधी झोपडीत राहिले, कधी राहिले, पाऊस आला, पूर आला, सगळं वाहून गेलं घरातलं, कुठले डॉक्युमेंट सापडणार? 2002 साली तुम्ही वोटर होतात त्याचं डॉक्युमेंट घेऊन या. अरे कुठनं आणणार? 24 वर्ष झाली. मला आता तुम्ही विचारा तुझं 10वीचं सर्टिफिकेट आहे का? नाही आहे. तुझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे का? नाही आहे. कोण जपून ठेवतो? मी का पारशी आहे सगळं जपून ठेवायला? आपण भटक्या विमुक्त समाजातली माणसं आम्ही, आम्हाला कधी आले जपून ठेवायचं काय आणि तिजोरीत ठेवायचं? घरच बघितलं नाही आमच्या समाजाने तर कुठलं कोण आहे? महाराष्ट्रातल्या एकाही भटक्या विमुक्त समाजातल्या माणसाकडे डॉक्युमेंट्स नाहीत, एकाही मागासवर्गीयाकडे डॉक्युमेंट्स नाहीत. काय त्यांचे तुम्ही नागरिकत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार? अरे आमच्या बापाचा देश रे हा, आमच्यावरती प्रश्न उभे करणार काय तुम्ही? आम्ही मूळ निवासी आहोत, आम्ही मूळ निवासी. सर, विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेली आहे, तर या जागेवर बघूया आता सोमवारपर्यंत वेळ, बघूया काय करायचं, उद्या चर्चा करूया. बघूया आता काय कसं करायचं, काय करायचं. सर, पंतप्रधानांनी देशाला इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे, मात्र देशातले जे मंत्री आहेत त्यांचे अजून देखील VIP नाही. माझा पंतप्रधानांना प्रश्न आहे, बंगाल इलेक्शनच्या आधी तुमचा प्रश्न गंभीर आहे, तुम्हाला कळलं नाही का? तुम्हाला आज कळतंय प्रश्न गंभीर आहे? आमच्यासारखा साधा कार्यकर्ता गेले 6 महिने सांगतोय की देशाची परिस्थिती वाईट आहे, देशाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, देशाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. हे आम्हाला समजू शकतं, आम्ही काय फार ज्ञानी नाही आहे.
इराण आपला जवळचा मित्र असताना आपण इस्रायलची बाजू घेतो आणि इराणला दुखावून ठेवलं. आपल्याला तेलाचा प्रश्न उभा राहिलाच नसता जर इराणची आपली मैत्री असती तर. स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर कायम आपण इराणबरोबर चांगले मैत्रीचे संबंध जपले होते. इराकबरोबर जपले होते. सगळ्या मुस्लिम देशांबरोबर आपले चांगले मैत्रीचे संबंध होते. इस्रायलशी संबंध होते, पण आपण कधी अधिकृतरित्या इस्रायलची बाजू घेतली नव्हती. आणि इस्रायलने घुसखोरी केली आहे. इतकीशी जमीन मिळाल्यानंतर एक देश ताब्यात घेण्याचं काम इस्रायलने केलेलं आहे. इस्रायल गुन्हेगार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.